नागपूर वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील पेंढरी गावाजवळ एका सहलीला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना सध्या समोर येते आहे। बसचा भीषण अपघात झाल्याची ही दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी 9 वाजता घडली। शंकरनगर परिसरातील एका शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल आज मंगळवारी वर्धा जिल्ह्यातील बोर धरण इथं जात होती। एकूण 5 बसेस शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेऊन चालल्या होत्या। त्यापैकी 4 बस सुखरूप पुढे गेल्या, परंतु शेवटी असलेल्या बसच्या चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली आणि त्यानंतर सगळीकडे विद्यार्थ्यांची आरडाओरड सुरू झाली। या बसमध्ये एकूण 52 विद्यार्थी प्रवास करत असताना हा भीषण अपघात घडलाय। या भीषण अपघातामध्ये बसमध्ये बसलेल्या 8 ते 10 विद्यार्थ्यांसोबत जे काही भयंकर घडलंय ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। विद्यार्थ्यांसोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी खासगी शाळेतील विद्यार्थी घराबाहेर पडली। नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पोलीस ठाण्या अंतर्गत अमरावती रोडवरील देवरी पेंढरी गावाजवळ बस येताच चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्याकडेला उलटली। या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे, तर अनेक विद्यार्थी जखमी झाले। अपघातानंतर स्थानिक नागरिक तात्काळ मदतीसाठी पोहोचले आणि सर्व जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले। अपघातग्रस्त बसमध्ये 52 विद्यार्थी प्रवास करत होते। वर्ध्यात ट्रेनिंगसाठी हे विद्यार्थी गेले होते। वर्ध्यातून नागपूरला ही बस परतत असताना हा अपघात झाला। नागपूर वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या देवळी पेंढरी या गावानजीक असलेल्या एका घाटामध्ये हा अपघात झाला।